जमिनीच्या वादावरून भांडणं, हत्या, फसवणूक अशा विविध घटना आपण बघत असतो। अक्षरशः जमिनीच्या वादावरून रक्ताचं नातं सुद्धा बघितलं जात नाही। सध्या या घटनांमध्ये दिवसेंदिवस आपल्याला वाढ होताना दिसत आहे। पैसा, जमीन ह्या गोष्टी आल्या तर ह्यामध्ये नातं सुद्धा बघितलं जात नाही। तर असाच फसवणुकीचा प्रकार डहाणू येथे घडला आहे। भावानेच बहिणींना फसवलं आहे। पालघर जिल्ह्यातील डहाणू रणकोल गावातील वडलोपाची जमीन सुपर हायवे मध्ये गेली आहे। ज्या शेतकऱ्यांची जमीन गेली आहे त्यांना शासनाकडून मोबदला मिळत आहे। या मोबदल्यामध्ये जेवढा हक्क भावांचा आहे तेवढाच हक्क बहिणींचा सुद्धा आहे। त्या जमिनीमध्येही बहिणींचा हक्क असतो, परंतु आपल्या बहिणीला मोबदला न देता सरकारी अधिकारी किंवा वकील यांना दिला तर चालेल, परंतु आपल्या रक्ताच्या माणसांना द्यायचा नाही, असे सर्रासपणे पालघर जिल्ह्यात होताना सध्या दिसून येत आहे। ह्यामुळे लाडक्या बहिणी मोबदल्यापासून वंचित राहिल्या आहेत। डहाणू तालुक्यातील साखरे आखाळमाळ येथील ह्या बहिणी आहेत। त्यांचे म्हणणे असे आहे की माझ्या भावाच्या मुलाने कट रचला आहे, तर नारायण आणि लक्ष्मण हे दोघे सख्खे भाऊ असून भावालाच वडील बनून खोटा मृत्यू दाखला ग्रामपंचायत ढेणेपळे येथून काढून कोर्टात सादर केला असता कोर्टाने गृहीत धरून त्या अनुषंगाने गणपत वायडा यांनी आपले वारस लावून घेतले आहेत। परंतु माहितीच्या अधिकाराचा वापर करून मृत्यू दाखला ग्रामपंचायतीने आणि डहाणू पंचायत समितीमार्फत खोटा ठरवण्यात आला आहे। त्या अनुषंगाने लाडक्या बहिणी शेवंता लाडक्या दळवी, लक्ष्मी राजा लहांगे आणि विजय जयराम दळवी यांनी वाणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत। प्रथम तुमचं नाव पूर्ण सांगा आणि गाव। विजय जयराम दळवी, राहणार साखरे आखाळमाळ। हा, आता मला सांगा, सुपर हायवेमध्ये जी तुमची फसवणूक केली ते कशा पद्धतीने केली आणि कोणी केली ते सविस्तर जरा सांगा। ही जी फसवणूक केली हा गणपत नारायण वायडा, त्याच्यानंतर बाबू नारायण वायडा आणि दामू नारायण वायडा आणि अनंत नारायण वायडा आणि लक्ष्मण वसंत दादोडा ह्यांनी ही केली। हा मृत्यू दाखला हा खोटा काढलेला आहे त्यांनी। मृत्यू दाखला देण्यानंतर काढल्यानंतर ग्रामपंचायत काढल्यानंतर तुम्ही त्याच्यावर काय ॲक्शन घेतली सांगा जरा। मी त्याच्यावरती माहितीचा अधिकार टाकला। त्या माहितीच्या अधिकारामध्ये असं आढळून आलं की 14 क्रमांकावरती नारायण लक्ष्मण वायडाची नोंद इथे मृत्यू दाखल्यावरती दाखवलेली आहे। आणि प्रत्येक आम्ही ग्रामपंचायतमध्ये माहिती अधिकारामध्ये असं आढळून आलं की त्या क्रमांकावरती दुसऱ्याची नोंद आहे 14 क्रमांकावरती। हे स्पष्ट आम्हाला ग्रामपंचायतने लिहून दिलेलं आहे। पुढे नंतर तुम्हाला ह्याचा काय ठराव कसा पद्धतीने दिला किंवा काय निर्णय दिला ते सांगा जरा। की त्याने आम्हाला असं सांगितलं की इथे नोंद नाही मिळत ग्रामपंचायतमध्ये, आणि हा आम्ही दिलेला नाही मिळत असं आम्हाला स्पष्ट ग्रामसेवकने सांगितलं। पुढे नंतर पंचायत समितीवरून काय तुम्हाला निर्णय दिला? पंचायत समितीवरून आम्हाला असा निर्णय दिला, तिथे पण माहितीचा अधिकार टाकला। त्यानुसार आम्हाला माहिती अशी दिली की हा देण्यामध्ये पण नोंद ह्याची नाही मिळत आणि हा अवैध दाखला ठरवण्यात आलेला आहे। ह्याची नोंद कुठेच नाही, रणकोलमध्ये पण नाही आणि ढेण्यापळीमध्ये पण नोंद मिळत नाही ह्याची। हे व्हिडिओने आम्हाला म्हणजे पत्र पण दिलं आहे, कॅन्सल पत्र म्हणून, तर आमच्याकडे आत्ता पण अवेलेबल आहे। जेव्हा हा मृत्यू दाखला काढला तर कोणत्या ग्रामपंचायतमधून काढला आणि केव्हा काढला? हे डेहणे पळेमधून ग्रामपंचायतमधून काढला आणि हा 2008ला दाखला काढलेला आहे। आणि हा तो मृत्यू दाखला काढल्यानंतर त्याने त्याच्यामध्ये जे मेन्शन केलेलं नाव ते जरा वाचून सांगा। हा, त्याच्यामध्ये नारायण जो आहे आणि लक्ष्मण हे भाऊ आहेत, आणि त्यांनी नारायणनी लक्ष्मणला बाप बनवून त्याने हा मृत्यू दाखला काढलेला आहे। तुमची जी फसवणूक झाली कशा पद्धतीने झाली? मृत्यू दाखला माझ्या आईचा जो होता तो हे लोक घेऊन गेलेले, आणि ते असे बोलले की म्हणजे तुमचं नाव चढवतो, आणि ते नाव त्या लोकांनी चढवलं नाही। ह्याच्यामध्ये आमची आईची फसवणूक केलेली आहे आणि माझ्या मामाची पण फसवणूक केलेली आहे त्याच्यामध्ये। आता मला सांगा, ज्या व्यक्तीने फसवणूक केली अशी त्या लोकांची नावं सांग जरा। गणपत नारायण वायडा आणि बाबू नारायण वायडा, दामू नारायण वायडा, अनंत नारायण वायडा आणि लक्ष्मी वसंत दादोडा ह्या लोकांनी फसवणूक केलेली आहे। गणपत वायडा यांचं नातं आणि तुमच्या आईचे नातं काय आहे ते जरा सविस्तर सांग। हे माझ्या आईची ते मामाची मुलं आहेत। आता जी फसवणूक जी तुमची झाली ती कोणत्या वर्षी आणि केव्हा झाली ते सांग।
हे इथून 2 वर्षपूर्वी झालेलं आहे. तुम्ही तक्रार कोणाकडे केली का न्याय कोणाकडे मागणार असं काय केलं काय? निर्भीड पत्रकार संघ कोकण विभाग प्रमुख यांच्याकडे मी तक्रार दिलेली आहे. यांच्या मार्फत माझ्या आई आणि माझ्या आईची बहिणीची मुलं आहेत त्यांना हे न्याय मिळून देण्यात यावा ही माझी नम्र विनंती आहे. तुमच्या आईचं माहेरचं नाव सांग जरा. संते बारक्या वायडा. आता तुमचं नारायण बारक्या वायडा ह्यांचं नातं कसं आहे? मामाचा पोर हा, सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. शेवंती जयराम दलवी, साखरे अक्षरमाल, हा, तुमच्या आईचे नाव. गंगी बारक्या वायडा. हा, गंगी बारक्या वायडा हे राहायला कुठे? विरणकॉल. रणको. हा, जी तुमची जी आत्ता सुपर हायवे मध्ये जी फसवणूक केली त्याचं नाव सांगा जरा. गणपत नारायण वायडा. हा गणपत नारायण वायडा तुमचा कोण लागतोय? भाव. म्हणजे कसं नातं कसं आहे? नारायणचा मुलगा तो. न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला, डहाणू.